हैदराबाद गॅजेटला स्थगिती देण्यास आता सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। मंगेश ससाणी यांच्यासह राज्यातील ओबीसी संघटनांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे आणि याचिकेबाबत मुंबई हायकोर्टामध्ये जाण्याचा सुप्रीम कोर्टानं आता सल्ला दिलाय। सर्वोच्च न्यायालय हे हायकोर्टच्या कामकाजामध्ये इंटरफिअर करत नाही। सुप्रीम कोर्टचा सुपरवायझरी ज्युरिडिक्शन हायकोर्टवरती नाही। हायकोर्ट जे योग्य निर्णय आहे ते घेईल आणि हायकोर्टने योग्य निर्णय घेतलेला आहे। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण चालू आहे, सर्टिफिकेट मिळत आहेत, मिळणार आहेत। आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठ्यांच्या बाजूनी कायदेशीर लढाई लढलेली आहे आणि ती जिंकलेली पण आहे। हायकोर्टमध्ये सुद्धा त्यांच्या ज्या याचिका आहेत त्याच्या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आणि ती जिंकणारही। आमच्यावर अन्याय झाल्यासारखं आम्हाला वाटतंय, त्यामुळे 18 नोव्हेंबरला बाकीच्या याचिकांबरोबर आमची PIL ऐकण्यात यावी असा आम्हाला रिलीफ आज सुप्रीम कोर्टाने दिलाय। यापेक्षा आणखीन जास्त काय पाहिजे? राहिला प्रश्न एक्सपिडिशनचा, तर हायकोर्टामध्ये आम्ही अर्ज करणार आहोत की आत्महत्या होता ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामुळं आमचे हक्काधिकार अबाधित राहावे, डावलले जाऊ नये। त्यामुळं हे टाइम बॉन्ड घ्या। 18 तारखेला राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र आल्यानंतर टेक्निकली त्यासाठी हे इंटरिमचं थांबलं होतं, तर आम्ही तिथं जोरदार युक्तिवाद हायकोर्टामध्ये करू आणि या 2 सप्टेंबरच्या JR ला आम्ही तिथं इंटरिम स्टे घेऊन दाखवू।